नमस्कार. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये पदोन्नतीच्या आरक्षणावरून जो पोरखेळ चाललाय त्याविषयी आपण आज जरा सविस्तर बोलणार आहोत. हा पोरखेळ दोन अर्थांनी चालू आहे. एक तर न्यायालयीन निर्णयाच्या हव्या तसे अर्थ काढून काही गोष्टी केल्या जातात तो, आणि दुसरा म्हणजे हा राजकीय दृष्ट्या कशा स्वरूपाचा खेळ आहे. या दोन मुद्द्यांवरती आपण बोलणार आहोत. मुळात 7 मे रोजी महाराष्ट्र सरकारनं पदोन्नतीमधलं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याची तुम्ही प्रतही बघता आहात त्या आदेशाची. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून हा निर्णय घेतलेला होता. म्हणजे उच्च न्यायालयाने याबाबत म्हणजे हे आरक्षण रद्द करण्यासंबंधीचा निर्णय दिलेला होता. त्यासोबत आणखी काही गोष्टी पण होत्या. मुळात हे पदोन्नतीमधलं आरक्षण सुरू कसं झालं, ते कुठं आहे, कुठे नाही, याला आक्षेप का बरं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. पदोन्नतीमध्ये आरक्षण म्हणजे बढतीमध्ये आरक्षण, प्रमोशन में आरक्षण, हा जो विषय आहे तो भारतातल्या सगळ्याच राज्यामध्ये लागू नाही आहे. तो काही निवडक म्हणजे 1, 2, 3 अशा 3-4 राज्यांमध्ये लागू असलेला हा नियम आहे. बाकी राज्यांमध्ये पदोन्नतीमध्ये आरक्षण अजिबात नाही. शिक्षणामध्ये आरक्षण आहे, नोकरी मिळण्यामध्ये आरक्षण आहे, मग पुन्हा पदोन्नतीमध्ये वेगळं आरक्षण हा प्रकार बऱ्याच राज्यामध्ये नाही. तो महाराष्ट्रात आहे. तो महाराष्ट्रात कधीपासून आला हे आधी कळलं पाहिजे. 25 मे 2004 हे पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याची महाराष्ट्राची तारीख. सुशील कुमार शिंदे त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. विलासरावांचं सरकार जाऊन शेवटच्या कालखंडाकरता सुशील कुमार शिंदे यांचं सरकार आलेलं होतं. सुशील कुमार शिंदे यांना मी दलित असल्यामुळं मला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळत नाही याचं शल्य मनामध्ये होतं, आणि त्यांनी येताच क्षणी आरक्षित प्रवर्गाला दिलासा देणारा निर्णय घेतला, आणि तो निर्णय म्हणजे पदोन्नतीमध्ये देखील आरक्षण दिलं जावं असा. 25 मे 2004च्या निर्णयानंतर महाराष्ट्रामध्ये बरीच खळबळ उडाली की आता नोकरीतही आरक्षण आहे आणि पदोन्नतीमध्येही आरक्षण आहे. यामुळं अनेकांनी या निर्णयाच्या विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला. आता अर्थात हे नोकरीमधलं आरक्षण असल्यामुळं याची पहिली पायरी होती मॅट, म्हणजे आपलं महाराष्ट्र प्राधिकरण जे आहे, प्रशासन प्राधिकरण, त्या प्राधिकरणाकडं पहिल्यांदा दाद मागितली गेली. विजय घोगरे नावाचे व्यक्ती होते, त्यांनी ही दाद मागितलेली होती, आणि त्यात मॅटनी हा दावा खरा मानत अशा स्वरूपाचं आरक्षण देऊ नये असा निर्णय घेतला. आता मॅटचा हा निर्णय म्हणजे ह्या आरक्षण फेटाळल्याचा निर्णय हायकोर्टामध्ये याच्या विरुद्ध दाद मागितली गेली. आता हायकोर्टाने पहिल्यांदा मतभेद, 2 न्यायाधीशांच्या मध्ये मतभिन्नता आली, मतभिन्नता झाली. त्यामुळे तिसऱ्या न्यायालयाला इन्क्लूड करून 2 विरुद्ध 1 अशा मतांनी हा सगळा निर्णय, मॅटचा जो निर्णय घेतला होता त्याला कायम केला गेला, आणि पदोन्नतीमधलं आरक्षण रद्द करावं असा निर्णय घेतला गेला. त्यानंतर हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत गेला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत गेला, आणि सर्वोच्च न्यायालयाने याला स्थगिती देण्यास नकार दिला. म्हणजे उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती द्यायला नकार दिला. आजही ती केस सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे. माझ्याकडे ही सगळीच कागदपत्र आहेत, सगळे निकाल आहेत की ज्या महत्त्वाच्या केसेस आहेत त्या प्रत्येकाचे निकाल आहेत. त्या नंबरही आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे 38306 हा सिव्हिल ॲप्लिकंट ज्युरिडिक्शन आहे इन द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. आत्ता जो 38306 नंबरचा जो सुप्रीम कोर्टामध्ये चालू असलेला विषय, त्यातल्या स्टे ऑर्डर्स कशा दिल्या गेलेल्या होत्या त्याचा हे निकालपत्र आहे. त्याच्या आधी इन द हायकोर्ट ऑफ ज्युडिशियरी ॲट बॉम्बे याच्यामधला हा 8452 या क्रमांकाचा हा निकालपत्र आहे, जे अत्यंत महत्त्वाचं निकालपत्र आहे. दुसरं आहे इन द हायकोर्ट ऑफ बॉम्बे सिव्हिल ॲप्लिकेशन ज्युरिडिक्शनमधलं. हे सिव्हिल ॲप्लिकेशन हे वेगवेगळे 2797, 2301, 2531, 161 आणि 2297 या सगळ्या वेगवेगळ्या केसेसमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
आणि तो आता सुप्रीम कोर्टानं त्याला स्थगिती द्यायला नकार दिला. पण एक गोष्ट दिलासादायक अशी केली की आत्तापर्यंत म्हणजे निकाल लागेपर्यंत ज्या ज्या लोकांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देऊन आरक्षणाद्वारे पदोन्नती दिली आहे त्यांच्याबाबत काहीही निर्णय घेऊ नये असा निवाडा दिला. आणि निर्णयासाठी ही केस अजूनही पेंडिंग आहे, म्हणजे अजून चालू आहे त्याच्यावरती दावे प्रतिदावे. तर या सगळ्या प्रकरणामध्ये या स्थगिती दिली ती फक्त केवळ झालेल्या पदोन्नतीला स्थगिती दिली होती, या निर्णयाला स्थगिती दिलेली नव्हती. तरीही राज्य सरकारने या निर्णयामुळं पहिल्यांदा निर्णय असा घेतला की पदोन्नतीमधलं आरक्षण बंद करण्यात यावं. आणखी एक महत्त्वाची घटना याच दरम्यानच्या काळामध्ये घडत होती. 2006 साली एक खटला चाललेला होता आणि तो महत्त्वपूर्ण खटला आहे. त्या खटल्यामध्ये नागराज विरुद्ध केंद्र सरकारचा तो खटला चाललेला होता. यात सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या पीठानं एकमुखानं निर्णय दिलेला होता की पदोन्नतीमधलं आरक्षण रद्द करण्यात यावं. आता याच्यामध्ये एक जजमेंट रद्द करण्यासंबंधीचं आहे, त्यामुळं प्रिव्हियस जजमेंट असताना नवं जजमेंट त्याला रेफर करूनच होतं असा आजवरचा प्रघात आहे. त्यामुळं आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग असलेल्या याचिकेच्या बाबतचा निर्णय काय येऊ शकतो याबाबतचा साधारणसा अंदाज कायदेतज्ञ लावू शकतात, अशा स्वरूपाची ही स्थिती आहे. असं असताना सरकारने न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान राखून राज्यातलं पदोन्नतीमधलं आरक्षण रद्द केलेलं असताना सुद्धा अचानक राजकीय कंडी फिरली. राज्याचे एक मंत्री नितीन राऊत यांनी या विषयामध्ये आक्षेप घेतला. सरकार टिकणार नाही अशी भाषा वापरली आणि ज्या क्षणी सरकारच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होईल अशी स्थिती आली त्यावेळेला सरकारने अचानक यू टर्न घेत या आदेशाला स्थगिती देण्याचा प्रयत्न केला. खरं तर हा खूप संवेदनशील विषय. अनेकांच्या करिअरमध्ये यशाच्या पायऱ्या चढत असताना एक एक पदाच्या पायऱ्या चढत असताना त्या बिचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीच्या ऐवजी सेवाज्येष्ठतेच्या पदोन्नतीच्या ऐवजी आरक्षणाच्या गोष्टीमुळं अनेकांना वरच्या पायरीपर्यंत जाता येणं कठीण होऊ लागलं. 2006चा हा नागराज खटला यासाठी अत्यंत मार्गदर्शक आहे. नितीन राऊतांनी डोळे वटारले आणि काँग्रेसची भीती वाटली म्हणूनच हा निर्णय बदलण्यात आला आहे. आता आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या देखील खूप महत्त्वपूर्ण आहेत. म्हणजे हे जे स्थित्यंतरं होत आहेत, न्यायालयाची निर्णय येत आहेत, त्याबाबत देखील विचार झाला पाहिजे. आरक्षणावर न्यायालयाची कुऱ्हाड कोसळते आहे, न्यायाची कुऱ्हाड कोसळते आहे सगळ्या आरक्षणावरती. स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं ओबीसीचं आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं ओबीसीचं आरक्षण, पुन्हा एकदा नीट ऐका, मी ओबीसींचं आरक्षण हा शब्द वापरत नाही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकाचा मागास प्रवर्ग ना-मा-प्र हा शब्द वापरला जातो. त्या मागास प्रवर्गातल्या आरक्षणाबाबत याआधीच सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला होता. त्या निकालाची रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यात आली होती. ती रिव्ह्यू पिटिशन देखील आता सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळं नामाप्र म्हणजे नागरिकाच्या मागास प्रवर्गातून ओबीसीला जे आरक्षण दिलं जात होतं त्या आरक्षणावर आता कुऱ्हाड कोसळली आहे. पदोन्नतीमधल्या आरक्षणाला अगोदरच न्यायालयाने थांबवलेलं आहे, उच्च न्यायालयाने थांबवलेलं आहे. या आधीच्या एका खटल्यामध्ये 2006च्या नागराजच्या याला थांबवण्यात आलेलं आहे आणि आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. पण पेंडिंग असताना सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती द्यायला नकार दिलेला आहे, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे, ते घटनाबाह्य असल्याचं म्हटलेलं आहे. त्यावरही आता अनेक याचिका दाखल आहेत. या आरक्षणावरती न्यायालय अशी भूमिका घेत असताना राज्याचे एक मंत्री ज्यांनी सामूहिक निर्णयाची जबाबदारी स्वीकारलेली आहे, म्हणजे राज्य सरकार एखादा GR काढतं तेव्हा तो GR असतो आणि त्या Gमध्ये गव्हर्नमेंट हा शब्द इन्क्लुडेड आहे. या गव्हर्नमेंटचा एक घटक असताना देखील नितीन राऊत अशा स्वरूपाची अक्रस्ताळी भूमिका घेतात, दबाव टाकणारी भूमिका घेतात आणि या दबावाला बळी पडून सरकार वाचविण्यासाठी म्हणून एक न्यायसंगत निर्णय महाराष्ट्राचं सरकार बदलून टाकतं. हेही मोठं धक्कादायक आहे.
महाराष्ट्राच्या प्रशासनासोबत राजकीय हेतूंनी खेळलं जातं आहे हे देखील आता नव्याने समोर आलेलं आहे. मुळात अशा स्वरूपाच्या राजकीय खेळी न्यायालयाच्या निर्णयाच्या विपरीत येऊ लागल्या किंवा बहुसंख्याकांच्या भावना दुखावणाऱ्या होऊ लागल्या तर मग मात्र राज्यातील प्रशासकीय चित्र अवघड होईल एवढं मात्र नक्की आहे. आताच्या घडीला या विषयामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची अपेक्षा आहे, पण त्याआधी न्यायालयानं हायकोर्टाचा निर्णयाला स्टे दिलेला नाही हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. पदोन्नतीचं आरक्षण चालू ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः पदावनत होऊ नये यासाठी घेतला आहे हे स्पष्ट होतं. नमस्कार.